ऐतिहासिक ठरलेला भिडेवाडा मुलींच्या शाळेसाठी कसा मिळाला, वैचारिक पाठिंबा मिळालेल्या मैत्रीची गोष्ट। मी प्रियांका बनकर, प्रज्ञान चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। भिडेवाडा महिलांना उंबरठ्या बाहेर पडण्याचीही परवानगी नसताना सावित्रीबाईंनी क्रांतिकारक निर्णय घेतला। महात्मा ज्योतिबा फुलेंना रूढीवादी परंपरांना छेद द्यायचा होता, त्यांना महिलांना सक्षम करायचं होतं। याकरिता त्यांनी आपल्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाईंची मदत घेतली। समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली तो भिडेवाडा आज अखेर इतिहास जमा झाला। वाडा संस्कृतीची आठवण करून देणारा हा वाडा स्त्री सक्षमीकरणाच्या इतिहासात महत्त्वाची वास्तू ठरला आहे। भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाला सुरुवात होऊन आता 1 जानेवारी 2024 रोजी 175 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने स्त्री सक्षमीकरणाकरता क्रांतिकारक ठरलेल्या या घटनेचा उजाळा घेऊया। अवघ्या महिला वर्गासाठी क्रांतिकारक ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांचं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला। आपला जोडीदार योग्य असेल तर जीवनाला आकार मिळतो, हे या जोडप्याने सिद्ध करून दाखवलं। ज्योतिबा फुले हे आधुनिक काळातील स्त्रीवादी समाजसुधारक होते। पण 19व्या शतकात महिलांना शिक्षण वज्र होतं, त्यामुळे लग्नाआधी सावित्रीबाईंनीही शाळेची पायरी चढली नव्हती। परंतु लग्न झाल्यानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना घरी शिक्षण दिलं। 1841 पासून सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली। पुढे सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूल मधून शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला, परंतु मुलींसाठी शाळा सुरू करणे कठीण बनले होते। मुलींना शिकवण्यासाठी कोणीही जागा द्यायला तयार होत नव्हतं। परंतु आपल्या मित्राची स्त्री शिक्षणामागची लगबग पाहून तात्यासाहेब भिडे यांनी त्यांचा पुण्यातील भिडेवाडा दिला। या भिडेवाड्यात 1 जानेवारी 1448 साली मुलींची पहिली शाळा भरली। 18व्या शतकात पुणे ही पेशव्यांची राजधानी होती। याच काळात येथे अनेक वास्तू बांधण्यात आल्या होत्या। 2 मजली आणि आयताकृती मांडणीच्या या वास्तू वाडा स्वरूपातील होत्या। पुण्यात पेठा आणि पेठांमध्ये असलेले वाडे आजही प्रसिद्ध आहेत। बुधवार पेठ ही व्यापारी पेठ होती। या पेठेत असंख्य वाडे होते, त्यांपैकी एक वाडा म्हणजे भिडेवाडा। तात्यासाहेब भिडे यांचा हा वाडा, त्यांपैकी एक वाडा म्हणजे भिडेवाडा। तात्यासाहेब भिडे यांचा हा वाडा। या भिडेवाड्यातून अनेक सामाजिक चळवळी सुरू झाल्याच्याही नोंदी आढळतात। याच भिडेवाड्यातून स्त्री शिक्षणालाही सुरुवात झाली। ज्योतिबा फुले अहमदनगर येथे गेले होते, तिथे त्यांनी कन्याशाळा पाहिली। अशीच कन्याशाळा महाराष्ट्रात सुरू करावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले, परंतु त्यांना जागेची अडचण आली। तात्याराव भिडे यांच्यासह बोलताना फुलेंनी ही अडचण सांगितली, त्यामुळे त्यांनी फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने भिडेवाड्यातील 2 खोल्या फुलेंना शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या। खरं तर संपूर्ण समाजातून स्त्री शिक्षणाला विरोध होत असताना स्त्रियांना पाठिंबा देण्याचं काम तात्याराव भिडेंनी त्यावेळी केलं होतं। तात्याराव भिडे हे फुलेंचे सहकारी होते, पण त्याहीपेक्षा ते उदारमतवादी विचारांचे होते। मुलींच्या शाळेसाठी भिडेवाडा देणं ही केवळ मैत्रीनिमित्त केलेली मदत नव्हती, तर फुलेंच्या विचारांना पाठिंबा देण्याकरता केलेली कृती होती। ही शाळा पुढे 2-1 वर्ष राहिली, त्यानंतर भिडेंनी हा वाडा विकला। 20व्या शतकात हा वाडा विकासाच्या नावाखाली पाडला जाणार होता, परंतु 1988 साली भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा याकरता चळवळ सुरू झाली। डॉक्टर बाबा आढाव यांच्यासह 100 जणांनी भिडेवाड्यावर मोर्चा नेऊन भिडेवाडा बचाव मोहीम सुरू केली। अखेर या मोहिमेला यश आलं। 19व्या शतकातील ती घटना मन हेलावणारी। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर अनेक मुली शिकू लागल्या, परंतु समाजाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता। पुण्यातील प्रसिद्ध शल्यविशारद असलेले डॉक्टर विश्राम घोले यांची मुलगी शाळा शिकत होती, परंतु मुलींच्या शिक्षणाला समाज आणि घरातील इतर मंडळींकडून विरोध झाला। घरच्यांनी समाजाच्या दडपणाखाली येऊन काशीबाईंचा बळी घेतला। भिडेवाड्याच्या परिसरात घोलेंचं घर होतं। या घटनेने डॉक्टर विश्राम घोले यांना अतीव दुःख झालं, त्यामुळे
त्यांनी आपल्या लेकीच्या स्मरणार्थ भिडेवाडा परिसरातच पाण्याचा हौद बांधला। याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणतात। या हौदासमोरच भिडेवाडा आहे। विश्राम घोले यांनी समाजातील जुनाट चालीरीतींमुळे आपल्या एका लेकीला गमावलं होतं, परंतु तरीही त्यांनी आपली दुसरी लेक गंगूबाई हिला उच्च शिक्षण दिलं। काशीबाई यांच्या स्मरणात बांधलेला हौद। सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाला चालना दिली। तात्याराव भिडेंसारख्या उदारमतवादी लोकांमुळे या प्रयत्नांना यश आलं। त्यामुळे ज्या ठिकाणाहून महिला शिक्षणाची बीजे रोवली गेली त्या ठिकाणी आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे। ही तमाम भारतीय महिलांसाठी आनंदाची